सद्गुरु लीलामृत अध्याय 12 समास पहिला. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होते. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. जय जय सद्गुरु पूर्ण ब्रह्मा विश्वचालका निष्कामा विश्वात्मया चित सुखदामा निर्विकारा सद्वस्तू सजीव निर्जीव दोही ठाई अंतर्बाह्य व्यापून राही अलिप्त अखंड भेद नाही निराकारा निरूपमा प्रकृती पुरुषांचा सोहळा मायोद्भव ब्रह्मांड गोळा अहंकार वासना जिव्हाळा व्यापून वेगळा तू एक आदि मध्य अंतरहित सर्वव्यापी सकळातीत रंग रूप कल्पनातीत सद्गुरु पद स्वयंप्रभ मने शोधिता उन्मन्न झाले बुद्धीचा निश्चय डळमळे चित्त दृश्य चिंतू लागले गुरुपद अदृश्य वेदशास्त्रे कशिली कंबर उपनिषदे वदती आम्ही चतुर शोधू निघाली परात्पर ज्ञानमध्ये करुणी पूर्व पक्ष उत्तर पक्ष करिता पडला शोष अलक्षी लावू वदती लक्ष परिसिद्धांत होईना शब्द जननी ओंकार तेथेच ते झाले स्थिर एवं शब्दाचे विचार शब्द ब्रह्मे मावळले वायूने शोधता आकाश तो स्वयेची पावला नाश तैसे शोधिता निशब्दास शब्द नाश पावले बर्फ बोले आपुले प्रौढी सागरी देऊनिया बुडी आणि नमी रत्ने गाडी क्षण स्थिर राहावे ऐसे वदोनी सागरी गेला तव वर्षीच तरंगून विरला पुन्हा वार्ता सांगावयाला आला नाही रत्नांची ऐशी स्वरूप ओळखन जवळी असून चुकले जन ज्ञान अज्ञान द्वैतभान गुंतले देवा एलीकडे शाश्वत पद चित्ती धरले त्याचे द्वैतभान हरपले सद्गुरु भेटताच झाले सद्गुरु रूप निज स्वरूप ओळखन तेची तुमचे कृपादान सदा निकट सुप्रसन्न परी पाहणे जडवाटे पाहू जाता दूर नाही विचार करिता तुझे नाही मानिव पटळ जीव काही मानिले ते सोडीना असत्याचा ऐसा प्रभाव असत्य सामग्री हाव भाव असत्य काळ बोलणे वाव असत्य असत्या जमवी तसे जैसा नटनाट्यागरी असत्य क्रिया करी सारी पुरुष असुनिया नारी भासवूनी मोही बहुतासी अमावस्ये चंद्रकिरण चेतवी तयाचा मदन रात्री प्रखर सूर्यकिरण ताप देती तयासी घराचे जाहले रान उजेडी अंधार पाडला दारुण सभेसी तस्कर येऊन चोरी करीती एकांती पाहणार मानिले पाषाण म्हणे हे मनुष्य कानन कृत्रिम व्याघ्र येऊन झडप घाली तयावरी ऐसे असत्य कौतुक जाणती सकळ प्रेक्षक परी गोळी लागली अधिक असत्य प्रिय असत्य तैसे आम्ही द्वैत मानिले अहंकारे वेगळे केले म्हणून अदृश्य झाले तुमचे स्वरूप अज्ञाने आता हेच विनवणी द्वैताची गाळून गवसने स्वस्वरूप दावी जने कृपाळुळा गुरुमूर्ते कोसला कोंडी आपुला प्राण सोयेची कोश करुण तैसेच आम्ही संसार बंधन अनंत जन्मी बांधिले सकळ व्यसनान माझी व्यसन संसार हे महाव्यसन सद्भाग्या दास करुण दारोदारी हिंडविते अन्य व्यसन सुटे एक जन्मी हे न सुटे जन्मोजन्मी इतरांची काही काल उर्मी याची उर्मी सुटेना इतरा निंद्य मानिती यासी सभाग्या माझी गणती तेने विशेष आसक्ती चढते बंधन मानवा ऐसे हे कोशबंधन बांधिले सुखेच्छा धरून परिशेवटी कोंडुले प्राण इह परनाश करील पंच विषय देहासक्ती ही संसार शब्द व्याप्ती अनेक लक्षणे बहुत ग्रंथी बहुता प्रकारे बोलिली ऐसी संसार गवसनी ती माझी कोंडिले स्वतंत्र प्राणी नरछेद छिद्रामधुनी नरदेह छिद्रामधुनी तुझला हाका मारे तसे धावून येई सत्वरी अज्ञान ग्रंथी मुक्ती करी बाहेरी येऊनी चरणावरी लोळेन सगुण साक्षीत्वे भज्य भजक आणि भजन हे सगुणीच लावे धन भक्ती सोहळा आनंदपूर्ण अनंत जन्मी भोगावा परिवाया सगुण सेवा मोकळी गा वासना गोवा मग तो आनंदाचा मेवा चाकिता रोग भय नाही गुरु सेवा नाही घडली बहुत शिष्यी बहुत केली आम्हा अल्पकाळीच मुकली सगुण ब्रह्म गुरुमूर्ती अज्ञानिया अदृश्य झाले भाविका भावनेने दिसले ज्ञानिया आले ना गेले सद्गुरुपद शाश्वत उपासका उपासने लागी समाधी रूप नटले योगी अनंत कामना पुरविती
हे साक्षात्कारे सेवका. ती कथा कैसी झाली वदाल नाही परिसली, तरी वंतोनी गुरु माऊली गुरुप्रसाद कथन करू. शके 1835 मार्गशीर्ष कृष्ण पक्ष नवमोत्तर दशमीस सतेज भानु मावळला. रवी सोम संधिवार रवी उदयापूर्वी घडीभर समाधिस्थ झाले गुरुवर योग निद्रा घेतली. ब्रह्मानंदाची वाट पाहिली मग ओढणी चिता सिद्ध केली. विमानी मूर्ती बसविली पूजा आरत्या करुणी. राम नाम गजर करती बुक्का सुमने उधळती. तुळशी माळा कंठी घालती नमन करती वेळोवेळी. जेव्हा बल भीम रूप देखिले तेव्हा भक्त आनंदले. शोक आल्हाद एके वेळी नांदत असे क्षेत्री. एकादशी भूमवारी गोठणी राहिली स्वारी. पंचभूतांची सामुग्री पंचभूती मिळविली. केळीचे खुंट बांधिले दहनस्थान सुशोभित केले. गोमये सडे सिंचले रांगोळ्या गुलाल घालिती. आप्त संबंधी श्रींचे चुलत बंधू श्रीपती हस्ते यांचे वेदोक्त अंतविधीचे कार्य करविले. चितेची दिधला अग्न तव भवान राव रामे करुण भक्त होते भाव संपन्न उडी घेऊ धाविती. बहुती तया आवरला दुःखांचा कडे लोट झाला. गोंदवल्याचा आत्मा गेला सोडून आम्हा दिनासी. चहुदेशी पसरली मात धावनी येती गुरुभक्त. अंतयोग की निमित्त केला वदती गुरुराय. अप्पासाहेब भडगावकर आले सोडून पंढरपूर. गुरुचरणी भाव थोर दुःखी अत्यंत झाले. ते दिवसापासून व्यवस्था सर्व केली त्यांनी. यात्रा भरली गुरुभवनी. नामगजर अखंड. तिसरे दिवशी रक्षा भरणे करीती सर्वही दुःखाने. आई साहेब यांची कंकणे निघाली पूर्वीसारखी. अंतर्देश चतुर्दश दिनपर्यंत अखंड नामगजर होत. अन्न संतर्पण वेदोक्त विधी सर्व सांग केला. समाधीचे तिसरे दिवशी काही वैश्य तेलंगण देशी आले अनुग्रह घ्यावयासी. तो विपरीत देखिले. धाय मुकुनी रडू लागले. संत सज्जनी अभेरले. आमचे भाग्य नाही उदेले आता आम्हा गती कैसी. आम्ही सत्य प्रारब्धहीन माय गेली आम्हा तजून. समजावती समस्त जन स्थिर रहा म्हणून. ब्रह्मानंद शीघ्र येतील तुम्हा अनुग्रह करतील. गुरुरूप ज्ञाती सफल पूर्ण अधिकारी. ऐसे तयासी कथिले होजी म्हणून राहिले. रात्री तेथे अभिनव घडले ते परिसा सज्जन हो. पहाटे सर्वांस दृष्टांती दर्शन देते गुरुमूर्ती. ब्रह्मानंद शीघ्र न येते मीच देतो अनुग्रह. संकल्प पूजा करून ही अनुग्रह दिधला तया लागून. सर्वांचे आनंदे मन वारंवार मंदिती. तुमचा कार्यभाग झाला जावे वदती स्वस्थानाला. तैसीच जपासाठी माळा प्रत्यक्ष तेथे ठेविली. प्रातःकाळी उठून वदती आम्ही देखील गुरुमूर्ती. एकमेकासी तेच सगतिथे मज अनुग्रह दिधला सद्गुरूंनी. वृद्धा सांगे वृत्तांत. स्वप्नी माळा मज प्रत दिधली ती पुढ्यात प्रत्यक्ष पाहुणे आनंदती. ऐसा घडला चमत्कार पाहो येती नारी नमन करीती वारंवार गुरुप्रसाद माळेसी. आणिक बहुता दृष्टांत झाले मी येथे. सत्य मानू नका मनिकिंद भाव तैसा भेटेन. माझे आज्ञेनुसार चालता जवळची असे मी सर्वथा. अज्ञाना परिशोक करता यास काय म्हणावे. ऐसे बहुता निरूपिले तेची आम्ही अनुभविले. समाधी पाहतास झाले परम समाधान. संकटी दृष्टांते बोधिती अपरोक्षपणे सहाय्य करती. भाविका पाशी नित्य वसती सद्गुरु महाराजांची. असो दहनाचे तिसरे दिवशी काढून ठेवले असतीसी. रक्षा माहुली संगमासी न्यावया भरून ठेविली. इकडे लोक व्यवहार कारण नित्य देती पिंडदान. मुक्तासी कैसे बंधन आधीच त्रैलोक्य जिंकले. परिसमर्थाची शिकवण ऐसी सिद्ध असून साधनासी. आदरे करीती जीवानिशी वदती व्यवहार न सांडावा. तोची क्रम करीती येथ क्रिया करीती वेदोक्त. दशमदिनी भागवत आले संत गुरुक्षेत्री. ज्ञानदाता पित्या समान बहुती मानून या जाण. ते दिनी करीती मुंडन माय बाप गुरुराव. ऐसा चतुर्दश दिनपर्यंत उत्साह केला अपूर्व बहुत. पादुका स्थापून तेथ उपासना चालविती. गोप्रदाने धनदाने अन्नदाने वस्त्रदाने करीती विप्राची पूजने गुरुरूप मानून. कोणीही तेथे लोळ न घेती विभूती अंगी लावती. पूजा अर्चा समग्र करती कोणी घालती प्रदक्षिणा. येणे परी गुरु माऊली समाधी रूप दृश्य नटली. अखंडत्वे असे भरली अंतर्बाह्य व्यापक.
आता मागील व्यवस्था पुढील समासी येईल कथा श्रोती स्थिर करून चित्ता अमृतपान करावे. इति श्री सद्गुरु लीलामृते द्वादशाध्यंतर्गतः प्रथमा समासः. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ.